नमस्कार मित्रमैत्रिणी, राणीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण आलूची वडी अगदीच 5 मिनिटात झटपट होणारी आलूची वडी बनवू. त्यासाठी बघा, हिरवं वाटण करून घेतलेलं आहे. हिरवं वाटणामध्ये मस्त की बघा मी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतले भरपूर सारा, कोथिंबीर घेतलेली आणि हळद घेऊन छानपैकी असं मिक्सरला वाटून घेतली. तर बेसन पीठ घेतलं, हिरवं वाटण टाकून घेतलं, मसाला हळद मीठ टाकून घ्यायचं आहे, छानपैकी हिंग टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चिंचेचं पाणीही टाकायचं आहे, म्हणजे आलूची पानं जर खाजरी असतील तर आपल्या खवखवणार नाही, घशाला खवखवणार नाही. तर आलूची पानं स्वच्छ धुवून वगैरे घेतली, त्या शिरा करून मस्त लाटणीच्या साहाय्याने लाटून घेतलेले आहेत आणि त्याला आता चिंचेचं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला खाजणार नाही. आता इथे बघा मस्त की हातालाही मला खास सुटणार नाही. तर छान चिंच लावून घेतलेले आणि सब जो बॅटर करून घेतलेला आपण तो भजीसारखाच बॅटर करायचा. आता छानपैकी आलूच्या पानांना लावून घेतलेलं आहे. झटपट अशी होणारी वडी येईल बघा, किती सुंदर असा लावून घेतलेला. एकावर एक 5 पानं आहेत, त्याच्यामुळे एकावर 5 पानांची वडी लावून घेतलेली आहे आणि छानपैकी गुंडाळा करून घ्यायचा आहे. आणि बघा, एकीकडे मी टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे. झटपट अशी तुम्ही स्टीमरमध्ये ठेवू शकता. तर झटपट ही वडी लावून झाली, त्याच्यामध्ये पाणी ठेवून दिलं, वाफवून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं आता चाललेलं तेल लावून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचं, झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची. शिजली की वडी बघायची, 2-3 मिनिटांनी चेक करायची. आता बघा मस्त शिजली, त्याच्यामध्ये थोडीशी सुरी टाकून बघायची, अख्खी सुरी असं तिला बेसन लागलं नाही की समजायची आपली वडी छान तयार झाली, मस्त स्टीम लागलेली. तर इथं वडी छान तयार झाली. आता मस्त की थोडी थंड झाली ना की तीन आपण कापून घ्यायची आणि मग तळायची. तुम्ही डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता, जसं जास्त कमी तेलात तुम्हाला तळायची असेल तर तुम्ही करू शकता. इथं बघा मी वड्या कापून घेतल्या, सुंदरशा वड्या तयार झाल्या. तर तेलामध्ये मस्त म्हणजे तळून घेतले, तर छानपैकी शाळो फ्राय करून घेतल्या. चला तर डीप फ्राय करा, शाळो फ्राय करा, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. मी डीप फ्राय करून घेतलेलं आहे. चला तर मग या वडी खायला बघा, झटपट होणार रेसिपी आवडत असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन काहीतरी बघा, तोपर्यंत बाय बाय.